हाय फ्रेंड्स. तर आज आपण शिकणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय आहे नेमकं, तर बघा इकडे लक्ष द्या. समजून घ्या, हा ए आहे जो बी सोबत बोलत आहे आणि हा सी आहे, यांच्यामध्ये संभाषण सुरू आहे. ए हा बी सोबत बोलत आहे आणि सी ऐकत आहे. त्यानंतर सी इथून निघून आला, सी इकडे निघून आला आणि तो डी ला सांगत आहे की ए आणि बी मध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन झालं, ए आणि बी मध्ये जेही काही संभाषण झालं हे सी ने ऐकलं, म्हणजे सी तिथे होताच. आणि सी मग डी ला सांगत आहे की या दोघांमध्ये काय बोलणं झालं. जेही काही बोलणं झालं त्यालाच आपण म्हणतो इनडायरेक्ट स्पीच. आणि ए आणि बी मध्ये जे काही बोलणं होत आहे तिथे ते झालं डायरेक्ट स्पीच. आणि ए आणि बी मधलं जे संभाषण आहे किंवा कॉन्व्हर्सेशन्स आहे तो सी ने ऐकलं आणि सी कोणाला सांगत आहे, डी ला. जेव्हा सी ए आणि बी मधलं कॉन्व्हर्सेशन डी ला सांगतो तेव्हा होतो इथे इनडायरेक्ट स्पीच. एवढा लक्षात तुमच्या. म्हणजे एखादी गोष्ट आपण एखाद्या ठिकाणी होतो, आपले मित्रांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा संपली, त्यानंतर त्यातला तुमचा एक मित्र तिथे होता नाही आणि तुम्ही ती चर्चा जेव्हा त्या मित्राला जाऊन सांगता तेव्हा आपण कोणत्या स्पीच मध्ये सांगतो, इनडायरेक्ट स्पीच. आणि त्यालाच म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं झालेलं संभाषण, तोंडावर झालेलं, समोरासमोर झालेलं संभाषण म्हणजे याला डायरेक्ट स्पीच. पण ते झालेलं संभाषण जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ते आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये सांगत असतो. हे आलं तुमच्या लक्षात. आता बघा इकडे की एक उदाहरण घेऊ आपण. ही सेज, ही सेज आय एम इन द मार्केट. बघा हे डायरेक्ट आहे. तो काय म्हणत आहे की मी मार्केटमध्ये आहे, म्हणजे तो असा बोलला. तर हे झालं आपलं डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स. पण आता बघा, इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस आपल्याला नेमकं कुठे चेंज करावं लागतं हे लक्षात घ्या. आपण सर्वात आधी बघा, आपण बेसिक पासून शिकत आहे, एकदम बेसिक पासून सुरुवात करताय की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा इकडे ही सेज, याला काय म्हणायचं, तो म्हणतो. सरळ सरळ माझं लक्ष द्या की फक्त लक्ष द्या तुम्ही. ही सेज, हे जे ही सेज आहे याला काय म्हणतात, रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब याला म्हणायचं रिपोर्टिंग व्हर्ब. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि ही सेज त्याने काय म्हटलं, याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जेही काही वाक्य बोलल्या गेलं म्हणजे आय एम इन द मार्केट हे आहे रिपोर्टिंग स्पीच. एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा आहे रिपोर्टिंग व्हर्ब. तुम्ही याला रिपोर्टिंग वर्ब म्हणू शकता किंवा रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टिंग स्पीच, इट्स ओके. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. आता बघा इथे चेंजेस कसं होतं की टेन्स मध्ये बघा, रिपोर्टिंग वर्ब आपला काय आहे, ही सेज. आता हा कोणता टेन्स आहे, डेफिनेटली सिंपल प्रेझेंट टेन्स. वर्बला काय लागला इथे, यस लागलाय. ही सेज, ही सेज, तो म्हणतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ मिळून जाईल. तो पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे. ही सेज हा झाला आपला रिपोर्टिंग वर्ब. मग हा कोणत्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आणि रिपोर्टिंग स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच, आय एम इन द मार्केट, हे पण प्रेझेंट मध्ये आहे. म्हणजे टू बी वर्ब्स आय एम इन द मार्केट, मी मार्केटमध्ये आहे. असा कोण म्हणाला, तो म्हणाला. आता तो म्हणाला आय एम इन द मार्केट, तुम्हाला म्हणाला, तो तुम्हाला म्हणाला किंवा आणखी कोणाला म्हणाला असेल. ओके, ही सेज. आता बघा इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला नेमकं काय बदल करावा लागतो बघा. ही सेज, एक लक्षात ठेवायचा सर्वात महत्वाचा मुद्दा की रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे याच्यामध्ये जो टेन्स आहे इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस आपल्याला तोच टेन्स इथे आणायचा आहे. म्हणजे इथे जर भूतकाळ असेल तर इथे सुद्धा भूतकाळ होईल, इथे जर प्रेझेंट आहे तिथे प्रेझेंटच राहील. हे लक्षात आलं. आता बघा ही सेज, ही सेज, ही सेज, हा कॉमा इथून निघून जाईल. ही सेज, डबल इनोटेड कॉमा पण निघून जाईल. डायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं, डबल इनोटेड कॉमा मध्ये बोललेलं वाक्य असतं, बरोबर आहे. ही सेज दॅट लावायचा, ही सेज दॅट. आता बघा आयचं काय होईल, ही सेज दॅट. आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये तिसऱ्या माणसाला म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे की तो म्हणाला की तो मार्केटमध्ये आहे, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. आपण असंच बोलू ना. तिसरं, याने तुम्हाला म्हटलं आय एम, ही सेज आय एम इन द मार्केट,
त्याने तुम्हाला म्हटलं ही सेज, तुम्ही फोन केला असेल त्याला कधी आणि त्याने सांगितलं आय एम इन द मार्केट, म्हणजे तुमच्या त्याचं डायरेक्ट संभाषण झालं. मग तुम्हाला ही गोष्ट तुमच्या तिसऱ्या व्यक्तीला सांगायची, तुम्ही काय म्हणा, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे, असंच बोलू ना आपण मराठीमध्ये. मग ही सेज दॅट, आयचं काय होईल, ही सेज दॅट ही इज इन द मार्केट. झालं सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच. ही सेज दॅट ही इज इन द मार्केट, तो म्हणाला की तो मार्केट, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. एवढं आलं लक्षात. म्हणजे इथे जो टेन्स होता तोच टेन्स आपण इथे कंटिन्यू ठेवला. आता बघा, हे जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, हे बोली भाषेच्या दृष्टिकोनातून न स्पीकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं की सेन्स जर आपल्याला कळला की आपल्याला काय म्हणायचं आहे, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे असं आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं, हे तुम्हाला मी ऍज अ स्पोकन पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आता बघा, जर तुम्हाला तरी कन्फ्युजन असेल तर बघा मी ते लिहून दिलेलं आहे की जर आय असेल तर ही किंवा शी होईल. बरोबर आहे, तो ही पण असू शकतो, शी पण. ही ते ही असल्यामुळे आपल्याला स्वाभाविक आहे हीच घ्यावं लागेल. तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. आय असेल तर ही किंवा शी येईल. यू असेल तर आय, वी, ही, शी, दे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन इथे बदलू शकतं. बघा, इथे जर हे जे रिपोर्टिंग स्पीच आहे, हे रिपोर्टिंग स्पीच आहे, याच्यामध्ये जर आय असेल तर ही किंवा शी होईल. याच्यामध्ये जर यू असेल, रिपोर्टिंग स्पीच मध्ये जर यू असेल तर आय, वी, ही, शी, दे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला चेंज करायचं आहे. त्यानंतर थर्ड पर्सन ही, शी, इट, दे असेल तर याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आता इथे बघा, समजून घ्या, मी हा आय बदलवला. आता हे सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं की आपण कशा पद्धतीने इनडायरेक्ट स्पीचचं केलेलं आहे. आता बघा, इथे आय नसता, इथे समजून घ्या ही असता, ही. आता इथे इज असता. ही सेज ही इज इन द मार्केट, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. ही सेज दॅट ही इज इन द मार्केट, काही चेंज झाला काय, तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. आता इथे नाव पण येऊ शकतं. राजेश म्हणतो किंवा राजू म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. राजू सेज ही इज इन द मार्केट. राजू सेज दॅट ही इज इन द मार्केट. म्हणजे थर्ड पर्सन जर असेल तर नो चेंज. याला लक्षात. आता यू जर असेल तर बघा, इथे पुन्हा परत एक चेंज करून घेऊ आपण. यू असेल, यू आर. ही सेज यू आर इन द मार्केट. आता यू आर इन द मार्केट, तो म्हणतो की तुम्ही मार्केटमध्ये आहे. आता अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्याला कसं पकडायचं आहे. तो म्हणतो की तुम्ही मार्केटमध्ये आहे, तो म्हणतो तुम्ही मार्केटमध्ये आहात. आता तुम्ही मार्केटमध्ये आहात किंवा तू मार्केटमध्ये आहात, तर अकॉर्डिंग टू सिच्युएशन म्हणतो तुम्हाला म्हणत आहे, तुम्हा एकट्या व्यक्तीला म्हणत आहे, किंवा मग तुम्ही खूप सारे व्यक्ती असाल तिथे, तुम्ही सर्व मार्केटमध्ये आहे, तुम्ही मार्केटमध्ये आहात. यावरून आपल्याला काय करायचं आहे, गेस करायचं आहे अकॉर्डिंग टू सिच्युएशन जे म्हटलं. म्हणून म्हटलं यू असेल तर काय येईल, आय, वी, ही, शी, दे. समजून घ्या, त्याने तुम्हा एकट्याला म्हटलं असतं तर काय झालं असतं, आय एम इन द मार्केट. बरोबर आहे. जर तुम्ही खूप सारे व्यक्ती असेल तर वी आर इन द मार्केट. आलं लक्षात. आणि ही सेज यू आर इन द मार्केट. मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की ए हा बी सोबत बोलत आहे आणि सी इथे आहे. ए आणि बी चं कॉन्व्हर्सेशन, हा ए आणि बी मध्ये कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि सी ऐकत आहे. सी कोणाला सांगतो, डी ला सांगतो. अशा सिच्युएशन मध्ये काय म्हणेल मग ही येईल. ए कोणाला म्हणताय, बी ला. काय म्हणताय, ही सेज यू आर इन द मार्केट. तो म्हणतो की तू मार्केटमध्ये आहे. ए बी ला काय म्हणतो की तू मार्केटमध्ये आहे. ही सेज यू आर इन द मार्केट. बरोबर आहे. आता बघा, सी कोणाला, डी ला सांगत आहे. मग सी ला माहित आहे, मी काय म्हटलं, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. मग सी ला माहित आहे की हे ए आणि बी मधलं कॉन्व्हर्सेशन आहे. मग हे कोणाला सांगायचं आहे, सी ला, डी ला. मग इथे काय मिळेल, ही सेज दॅट ही इज इन द मार्केट. तो म्हणतो की तो मार्केटमध्ये आहे. आलं लक्षात. अकॉर्डिंग टू सिच्युएशन. रिपोर्टिंग स्पीच मध्ये असे बदल होतात, म्हणून हा इथे चार्ट दिलेला आहे तुम्हाला. आलं लक्षात. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढं लक्षात आलं की चेंजेस कसा होतो. आणखी काही कन्फ्युजन असेल तुम्ही कमेंट्स मध्ये मला विचारू शकता. आता बघा,
जर रिपोर्टिंग व्हर्ब हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, आणि रिपोर्टिंग स्पीच ऑब्विसली हा प्रेझेंट टेन्स मध्ये असणार आहे, पण रिपोर्टिंग व्हर्ब हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे इथे सुद्धा प्रेझेंट टेन्सच ठेवा लागेल, म्हणजे इथे प्रेझेंटच ठेवा लागेल. टू बी ऑफ कोणता ठेवा लागेल? प्रेझेंटच ठेवा लागेल, ऍम इज आर. बरोबर आहे. पण समजून घ्या, फ्युचर असेल ही विल से, तरीही असंच राहील. ही विल से दॅट ही इज इन द मार्केट. ही विल से दॅट आय एम इन द मार्केट. ही विल से दॅट वी आर इन द मार्केट. असं होईल इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस. लक्षात. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स याच्यामध्ये जेव्हा आपण रिपोर्टिंग वर्ब हा या दोन टेन्स मध्ये आहे, अशा वेळेस रिपोर्टिंग स्पीच मध्ये कोणताही बदल होणार नाही, फक्त हा बदल होईल. हे जे प्रोनाउन आहेत ना, यू, आय, त्यामध्ये हा बदल होईल फक्त, आणि हा प्रत्येक वेळेसच होईल. लक्षात. आणि हे सुद्धा बदल मायचं मीचं हिम होईल, मायचं हिज होईल, माईनचं पण हिज होईल, आणि मायसेल्फचं हिमसेल्फ होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढं लक्षात आलंय तुमच्या? तरी जरीही काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. आता बघा, समजून घ्या की रिपोर्टिंग व्हर्ब हा जो आपला रिपोर्टिंग व्हर्ब आहे, ही सेज, हा जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर, फॉर एक्झाम्पल, आता इकडे बघा, आता 2 एक्झाम्पल घेतले आहे, त्यानंतर पुन्हा आपलं तेच रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच. आता बघा, रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये काय आहे? ही सेड, पास्ट टेन्स आहे. मग एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, मी आधी पण सांगितलंय, की रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये जोही टेन्स असेल तोच टेन्स आपल्याला कुठे घ्यायचा आहे? रिपोर्टिंग स्पीच मध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. मग इथे काय म्हटलंय? ही सेड, रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये काय? पास्ट टेन्स आहे, मग याला पास्ट करावं लागेल. बरोबर आहे. मग कसं होईल सेंटेन्स? ही सेड दॅट. आता परत तोच, हे आहे डायरेक्ट. तो काय म्हणतो? ही सेड आय एम युअर फ्रेंड. तो बोलला जसं मी तुमच्याशी बोलतो, आय एम युअर फ्रेंड, मी तुमचा मित्र आहे. हे माझं डायरेक्ट बोलणं झालं तुमच्याशी. पण तुम्ही जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला सांगाल की सरांनी असं बोललो, सर काय बोलले? सर सेड दॅट ही इज अवर फ्रेंड, की ते आमचे मित्र आहात, असं म्हणून की सर आम्हाला म्हटले की ते आमचे मित्र आहेत. बरोबर आहे. आता बघा इथे तसंच. आता काय म्हणायचं? ही सेड आय एम युअर फ्रेंड. तो म्हणाला, काय म्हणाला? आय एम युअर फ्रेंड. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगितलं की तो असा म्हणला, आय एम युअर फ्रेंड. कधी कधी आपण संभाषणामध्ये कधी कधी थोडं जोर जेव्हा द्यायचं काम पडतं एखाद्या स्पीचवर, बघा मी बोली भाषेचं सांगत आहे, ग्रॅमॅटिकल तर तुम्हाला सांगतच आहे, पण बोली भाषेमध्ये कधी कधी आपण डायरेक्ट स्पीचचा पण वापर करतो. कशासाठी? टू गिव्ह सम ट्रेस, काहीतरी त्याच्यावर काहीतरी आपला वजन द्यायचं आहे थोडं त्या वाक्यावर, त्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीचचा पण वापर करतो. पण आता इथे बघा, अकॉर्डिंग टू ग्रॅमॅटिकल रूल काय म्हणत आहे की रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला इथे करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं आयचं काय होईल? ही किंवा शी, ग्रॅमॅटिकल रूल नुसार. कारण ही सेड दॅट ही वॉज काय होईल? कारण इथे काय आहे? रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये पास्ट टेन्स आहे, म्हणून ऍमचं काय होईल? ही सोबत काय येईल? इज येणार का? नाही. आता इथे पास्ट करावं लागेल म्हणून वॉज आलं. बघा इथे ऍम इज आर असेल तर वॉज वर लिहून दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही सेड दॅट ही वॉज, युअरचं काय होईल? ही वॉज माय फ्रेंड. तो म्हणाला की तो माझा मित्र आहे. ही सेड दॅट ही वॉज माय फ्रेंड. तो म्हणाला की तो माझा मित्र आहे, पण डायरेक्ट स्पीच मध्ये ही सेड आय एम युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. मी म्हणत आहे आय एम युअर फ्रेंड, पण तुम्हाला तेच वाक्य तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं, तुम्ही काय म्हणलं? सर सेड दॅट ही वॉज आवर फ्रेंड, ते आमचे मित्र होते. पण बोलते वेळेस कधी कधी काय होते माहिती आहे? कधी कधी बोलते वेळेस हे ग्रॅमॅटिकल रूल कसा आहे की रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपण रिपोर्टिंग स्पीच मध्ये घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला इथे पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला इथे पास्ट टेन्स टू बी पास्ट टेन्स काय वापरायला लागला? वॉज वापरायला लागला. ही सेड दॅट ही वॉज माय फ्रेंड.
आलं लक्षात? आता बघा, पण कधी कधी काय होतं की बोलते वेळेस ही सेड दॅट ही इज माय फ्रेंड. आता हे संभाषणामध्ये कधी कधी रूल, आय डोंट थिंक की देअर इज नीड टू यूज ॲज इट इज. पण बोलते वेळेस आपण बरेचदा म्हणतो, तो म्हणतो की तो माझा मित्र आहे, तो म्हणाला की तो माझा मित्र आहे. असं नाही म्हणत तो म्हणाला की तो माझा मित्र होता, असं म्हणतो का आपण? नाही. आपण ग्रॅमॅटिकल जेव्हा करायचं आहे तेव्हा ते तुम्हाला असंच करावं लागेल. जेव्हा परीक्षेमध्ये लिहायचं आहे तेव्हा रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स इथे घ्यावा लागेल. म्हणजे इथे पास्ट आहे म्हणून आपण इथे पास्ट घेतला, वॉज घेतला, बरोबर आहे, इज नाही घेतला. पण बोलते वेळेस बरेचदा ही सेड दॅट ही इज माय फ्रेंड, तो म्हणतो की तो माझा मित्र आहे, हे बोलते वेळेस चालते बोलीभाषेमध्ये, कारण प्रेझेंटची गोष्ट आहे. पण ग्रॅमॅटिकल रूलमध्ये रायटिंग करते वेळेस तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स इथे रिपोर्टिंग स्पीच मध्ये घ्यायचा आहे. म्हणून ही सेड दॅट ही वॉज माय फ्रेंड. बघा, मी ग्रॅमॅटिकल रूल साठी काही येतील तुम्हाला चार्ट बनवून दिलेला आहे, त्या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला सेन्स, अकॉर्डिंग टू सेन्स व्हॉट चेंजेस वी कॅन मेक इन दिस सेंटेन्सेस आय एम टेलिंग दॅट. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, हे सेंटेन्स आलं तुमच्या लक्षात. आयचं काय झालं? ही झाला. ऍम ही असल्यामुळे ही झालं असतं, पण इथे पास्ट असल्यामुळे वॉच केलं. आलं लक्षात? आणि युअर फ्रेंडचं माय फ्रेंड, कारण तो कोणाला उद्देशून म्हणत आहे? मला उद्देशून म्हणत आहे. मी सेन्स पकडला की तो मला उद्देशून म्हणत आहे. किंवा मग इथे असं पण म्हणू शकता, ही सेड दॅट ही वॉज आवर फ्रेंड, आमचा मित्र. जेव्हा सर्वांना उद्देशून तो बोलत आहे, जर तो एकट्या तुम्हाला म्हणत असेल तर माय फ्रेंड म्हणाल तुम्ही. पण तुम्ही खूप सारे लोक आहेत आणि तो म्हणताय आय एम युअर फ्रेंड, मग तुम्ही कसं म्हणाल? जेव्हा तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे तर ही सेड दॅट ही वॉज आवर फ्रेंड, तो आमचा मित्र आहे असं तो म्हणाला होता. ओके, याला लक्षात? मगाशी सांगितलं मी समजून की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, युजर असेल तर अकॉर्डिंग सिच्युएशन कसे चेंजेस होते. ओके, आय असेल तर काय येईल? इथे हीच येईल. पण इथे कसा चेंज होईल? युअर फ्रेंड हा एकट्यासाठी म्हणत आहे किंवा पूर्ण ग्रुपसाठी म्हणत आहे, म्हणून इथे अवर फ्रेंड पण येऊ शकतो आणि माय फ्रेंड पण एकट्याला. तुम्ही काही पण लिहू शकता एक्झाम मध्ये, त्यामध्ये तुम्हाला चूक मिळणार नाही. आता बघा दुसरं सेंटेन्स, शी सेड माय फादर इज इन द फार्म. ही डायरेक्ट स्पीच आहे. ती म्हणाली माय फादर इज इन द फार्म, माझे वडील कुठे आहे? शेतामध्ये आहे, असं ती म्हणाली. हे झालं डायरेक्ट स्पीच. पण हेच वाक्य तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे, थर्ड पर्सनला, मग तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करावं लागेल. मग कसं होईल? शी सेड दॅट आता माय फादरचं काय होईल? मी तुम्हाला मराठीत सांगतो. ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये आहे, असंच म्हणून आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगते वेळेस ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये आहे. हे झालं इनडायरेक्ट स्पीच. आणि डायरेक्ट स्पीच मध्ये काय म्हणलंय? ती म्हणते, ती म्हणाली माय फादर इज इन द फार्म, माझे वडील शेतामध्ये आहे. हे झालं डायरेक्ट. पण इनडायरेक्ट जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो त्यावेळेस आपण कसं बोलू? ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये होते किंवा तिचे वडील शेतामध्ये आहे, असंच म्हणतो ना आपण. पण आपल्याला काय करायचं आहे की रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला कुठे घ्यायचा आहे? रिपोर्टिंग स्पीच मध्ये. बघा, व्हिडिओ हा फार लॉंग होईल, त्यामुळे नाही का मी टप्प्याटप्प्याने घेत आहे. आता कसं एकदम बेसिक पासून सुरुवात करत आहे, म्हणून या एका व्हिडिओमध्ये मी फिनिश नाही करणार. याच्यावरचा एक सेकंड पार्ट येईल, त्यामध्ये पुन्हा आपण ऍडव्हान्स लेवलवर जाऊ. आज फक्त तुम्ही एवढंच समजून घ्या आणि यावर आधारित प्रॅक्टिस करून बघा. ओके, तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स करता येतात किंवा इमॅजिनेशन करा आणि छोटे छोटे सेंटेन्स बनवा आणि डायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स बनवा आणि त्यांना इनडायरेक्ट करण्याचा प्रयत्न करा, पण सिंपल सेंटेन्सेस घेऊन एवढ्याच रूलनुसार. त्यानंतर आपण ऍडव्हान्स लेवलवर जाऊ सेकंड व्हिडिओमध्ये. त्यामुळे आता इकडे लक्ष द्या. ती म्हणाली की माझे वडील शेतामध्ये आहे. आता ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये आहे. आता इथे कसं आहे म्हटलं मी, आता पण होते म्हणा लागेल, कारण इथे काय आहे? रिपोर्टिंग वर्ब मध्ये पास्ट टेन्स आहे. शी सेड दॅट हर फादर इथचं काय होईल? रिपोर्टिंग वर्ब मध्ये पास्ट टेन्स आहे तर इथचं वॉज. हर फादर वॉज इन द फार्म. आलं लक्षात? रायटिंग मध्ये इथे जो टेन्स आहे, परत सांगत आहे मी, इथे जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला रिपोर्टिंग स्पीच मध्ये घ्यायचा आहे. रिपोर्टिंग स्पीच मध्ये एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथे पास्ट टेन्स असल्यामुळे आपण इथे सुद्धा वॉच केला.
लक्षात. शी सेड दॅट हर फादर वॉज इन द फार्म. ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये होते. पण आपण जनरली बोलतोय असं बोलतो का मराठीमध्ये? नाही. ती म्हणाली की तिचे वडील शेतामध्ये आहे असं म्हणतो ना. म्हणून बोली भाषेमध्ये वाईल स्पीकिंग इन इंग्लिश वी कॅन से शी सेड दॅट हर फादर इज इन द फार्म. ती म्हणाली होती की तिचे वडील शेतामध्ये आहे असंच बोलतो ना आपण मराठीमध्ये. म्हणजे बोली भाषेमध्ये इट्स ओके. पण रायटिंग करते वेळेस हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला कुठे ठेवायचा आहे? रिपोर्टिंग स्पीच मध्ये. एवढं तुमच्या लक्षात आलं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अशा प्रकारचे छोटे छोटे सेंटेन्सेस कॉन्व्हर्सेशन मधले तुम्ही फाइंड आउट करा आणि त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचा प्रयत्न करा. जमलं तर मी तुम्हाला आय थिंक आय विल गिव्ह यू 10 सेंटेन्सेस फॉर एक्सरसाइज. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल, एक पीडीएफ मिळेल. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला एक्सरसाइज साठी यावरच आधारित आज आपण जे काही शिकलो यावर आधारित मी तुम्हाला 10 सेंटेन्सेस देईल. त्याचं तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करून बघा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा ऍडव्हान्स सेकंड पार्ट मध्ये घेऊ. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.